वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. राहुरी बारामती पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, मुख्यमंत्री फडणवीस. निवडणूक झाल्यास भाजप पूर्ण ताकदीने लढणार, फडणवीस. राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघातील होऊ घातलेल्या पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. मात्र निवडणूक झाल्यास भाजप पूर्ण ताकदीने लढण्यासाठी सज्ज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे आयोजित दीक्षांत समारंभानिमित्त ते उपस्थित होते. कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीबाबत प्रतिक्रिया दिली. राज्यातील काही पोटनिवडणुका परंपरेनुसार बिनविरोध झालेल्या आहेत. त्यामुळे राहुरी आणि बारामती पोटनिवडणुका देखील सर्व पक्षांच्या सहमतीने बिनविरोध व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र लोकशाही प्रक्रियेचा आदर राखत जर निवडणूक झालीच तर भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. वेद बातमीसाठी राजेंद्र उंदे, राहुरी. सर, आज बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. बारामती आणि राहुरीच्या विधानसभा मतदारसंघात मला असं वाटतं की जर त्याची घोषणा झाली दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू. पण आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार आहोत. शासनाचे निर्देश असतानाही मुंबईच्या महापौर जे आहेत त्यांच्या गाडीवरती लाल दिवा असल्याचं समोर आलेलं आहे. राज्य शासन या संदर्भात चौकशी करणार. मला असं वाटतं मी त्याची माहिती घेतली. लाल दिवा गाडीवर वगैरे नव्हता, पण बॉनेटच्या ठिकाणी त्या ठिकाणी लाल दिवा होता. त्याच्यात काही महापौरांचा दोष नाही आहे. त्या संदर्भात राज्यामध्ये कोणीही लाल दिवे वापरू नयेत हा जुनाच आपला निर्णय आहे. त्यामुळे महापौरांना त्याची कल्पना आहे. मला असं वाटतं की विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे टार्गेट करणं योग्य नाही. सध्या गॅसचा तुटवडा नाही, इंधन तुटवडा नाही असं म्हटलं जाते. मात्र युद्ध परिस्थिती जर लांबली तर काय आव्हान तुमचं नागरिकांना राहील? मला असं वाटतं की नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे वागलं पाहिजे. काही राजकीय पार्ट्या जाणीवपूर्वक नागरिकांमध्ये घबराट तयार करतायत. त्याच्यामुळे पॅनिक सिच्युएशन होऊन असलेली चांगली परिस्थिती खराब होण्याची संभावना तयार होते. लोक साठवणूक करतील. जर त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची भीती निर्माण केली तर त्यामुळे या सगळ्या भीती मनातनं काढून केंद्र सरकार, मोदीजी नीट सगळ्या गोष्टी आपल्याकरता पाहतायत, त्यावर विश्वास ठेवा. प्रॉब्लेम